तेव्हा मराठे होते म्हणून आजही जगन्नाथपुरीची रथयात्रा साजरी होत आहे। चला तर मग जाणून घेऊयात जगन्नाथपुरीची रथयात्रा आणि मराठ्यांचा रंजक इतिहास। 1751 मध्ये ओडिशावर नवाब अलीवर्दी खानाची सत्ता होती। परकीय आक्रमकांनी अनेकदा जगन्नाथ मंदिर लुटलं आणि या भीतीनेच या मंदिरातील मूर्ती सतत लपवाव्या लागायच्या। अशा अनेक कारणांमुळे त्यावेळेस जगन्नाथपुरीची रथयात्रा पूर्णपणे बंद झाली होती। पुढे 18व्या शतकात नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बंगालवर विजय मिळवला आणि ओडिशाला मराठा साम्राज्यात सामील केलं। पुढे रघुजीराजांनी ज्यावेळेस या मंदिराची दुरावस्था पाहिली त्यावेळेस त्यांनी तात्काळ या मंदिराला हजारो एकर जमीन दान करून मंदिराचं जीर्णोद्धार केलं आणि थांबलेली जगन्नाथाची यात्रा लगेच सुरू सुद्धा केली। त्यावेळी 40 लाख रुपये देऊन मंदिर परिसरात भोग मंडप उभारण्यात आला। भाविकांसाठी 22 धर्मशाळा बांधल्या। एवढेच नाही तर मंदिराजवळ असलेला अरुण स्तंभ तोही मराठ्यांनीच बसवला होता। त्यामुळे आज जी तुम्ही जगन्नाथाची भव्य यात्रा बघताय ती मराठ्यांची श्रद्धा आणि पराक्रमाची जिवंत साक्ष आहे।